नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वाधिक उत्साह कल्याणपूर्वतील नुकत्याच लोकार्पण झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारक परिसरात पाहायला मिळाला. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रभाग परिसरात हे भव्य स्मारक साकारण्यात आले असून या ठिकाणी हजारो नागरिक आणि अनुयायांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आदी ज्ञान केंद्राला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह स्मारक समितीच्या अण्णा रोकडे, सुमेध हुमने, अमित सोनावणे, उदय रसाळ यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शुभेच्छा देत आपल्याला सर्वांच्या मेहनतीने आपण पाठपुराव्यामुळे कल्याण शहरात हे अतिशय देखणे आणि भव्य स्मारक उभे राहिल्याचे मत व्यक्त केले. तसेच आपल्या या गोष्टीचा अतिशय आनंद आणि अभिमान असून हे स्मारक येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक निलेश शिंदे, प्रशांत काळे, नवीन गवळी, मल्लेश शेट्टी, अर्जुन पाटील, सुलभा गायकवाड यांच्यासह स्मारक समितीचे अण्णा रोकडे, सुमेध हुमने, अमित सोनावणे, भारत सोनावणे, महेश गायकवाड आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आज सगळ्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कल्याण पूर्वेतील जनतेसाठी आजचा दिवस जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा. आज त्याचे गेले अनेक वर्ष कल्याण पूर्वेतील जनता बाबासाहेबांचे अनुयायी गेले अनेक वर्ष वाट पाहत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे कधी होत आहे. मला वाटतं हे स्मारक झाल्यानंतर पहिलीच जयंती जी आहे या स्मारकामध्ये होते. मलाही खूप समाधान आहे की याच्यामध्ये एक खारीचा वाटा जो आहे तो मी उचलू शकलो. आज या ठिकाणी अण्णा आहेत, त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी नगरसेवक असतील, त्याचबरोबर भरतजी सोनावणे आहे, उदयजी रसाळ असतील, ज्यांनी या स्मारकासाठी आंदोलन केलं, सगळ्यांसाठी आज खूप समाधानाची बाब आहे, समाधानाचा दिवस आहे की आज हे चित्र पाहून आहे की गेले अनेक वर्ष लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी होईल आणि त्या जयंतीला नेहमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे हा टेम्पररी पद्धतीने जो आहे तो त्या ठिकाणी उभा करायचा. पण आत्तापासून आजपासून प्रत्येक जयंती जी आहे, पुण्यतिथी जी आहे ती या ठिकाणी या स्मारकामध्ये लोक जे आहे साजरी करू शकतील. आणि लवकरच आपण जे खाली पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज सेंटर ते देखील आता बनून जे आहे हे तयार होत आहे. ते सेंटर मला वाटतं ठाणे जिल्ह्यामधील एक असं सेंटर असेल की त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती पूर्ण चरित्र जे आहे हे त्या सेंटरमधून लोकांना, पुढच्या पिढींना, तरुणांना जे आहे, लहान मुलांना, शाळकरी मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष हा पूर्णपणे या नॉलेज सेंटरमधून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची माहिती जी आहे त्या ठिकाणी मिळणार आहे. तर आज खूप समाधानी मी आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.